वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर, तर वक्फ विधेयकावर लोकसभेत 14 तास चर्चा। या विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं। वक्फ दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत सादर केलं जाणार, तर विधेयक विरोधकांच्या याला तीव्र विरोध करण्याची शक्यता। देशभरातील वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल अमित शहांनी स्वतः सांगितलं, त्यामुळे 2 लाख कोटींच्या जमिनी कुणाला विकणार ते बघू, संजय राऊतांची अमित शहांवर टीका। वक्फ सुधारणा विधेयकावर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। वक्फ सुधारणा विधेयकावर आज ठाकरे सविस्तर भूमिका मांडणार, खासदार संजय राऊतांची माहिती। तर लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचं वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात मतदान। 2 लाख कोटींच्या जमिनींमुळे अमित शहांनी काल भाषणात मुस्लिमांचं लांगुल चालन केलं, तर राऊतांची शहांच्या भाषणावर टीका। जिनांपेक्षा सुद्धा जास्त लांगुल चालन काल शहांनी केलं। कालच्या अमित शहांच्या भाषणावर राऊतांचा हल्लाबोल। असदुद्दीन ओवैसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। लोकसभेत बोलताना ओवैसींनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडल्याचं समोर। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर देशातल्या अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी, तर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी।